हॅलो नमस्कार, मी वर्षा तुमचा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते। तर तुम्ही म्हणत असाल आज एवढी तयार होऊन, तर हो, व्हिडिओज त्या संदर्भात आहे की आज आपण बघणार आहोत की चेहऱ्या तर फ्रेंड्स, तुमची स्किन ड्राय पडायला लागली आहे, स्किनवर खूप सारे काळे डाग आहेत किंवा स्किनवर वांग दिसायला लागलेले आहेत आणि खूप स्किन अशी लूज पडलेली आहे। तर काही बघा वजन कमी करतात, तर त्याने सुद्धा वजन कमी केल्यानंतर चेहऱ्यावर तो परिणाम दिसायला लागतो, स्किन लूज होते आणि सुरकुत्या हळूहळू दिसायला लागतात। तर एकदा 30-35 ओलांडल्यानंतर हे सारे स्किनचे प्रॉब्लेम चालू होतात। त्यामुळे आपण वेळेच्या वेळेवर जर काळजी घेतली तर आपण नक्कीच छान आपली स्किन अशी ग्लो शाईन किंवा टवटवीत अशी ठेवू शकतो। तरी साजूक तूप चेहऱ्याला लावलेला आहे का? तर नसेल लावलं तर आजचा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा, शेवटपर्यंत बघा स्किप न करता, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। आपण घरी बनवलेलं जे साजूक तूप आहे ते तुपाचे इतके सारे फायदे आहेत, ते आपल्याला माहीतही नाही आणि आजपर्यंत कोणी सांगितलेही नसेल। परंतु जर आपण घरी बनवलेलं साजूक तूप घेतलं तर त्यामध्ये खूप सारे घटक आहेत, त्याने साईड इफेक्ट काही होत नाही। तुम्ही महागडे क्रीम वापरता, प्रोडक्ट्स काय वेगवेगळं घेतो आपण आणि पार्लरमध्येही आपण वेगवेगळ्या प्रकारचं फेशियल ब्लीच वगैरे करतो आणि त्यानंतर तो आपल्याला तेवढ्या वेळापुरता फरक पडतो किंवा आपण आपली स्किन आता हे तूप जेव्हा आपण घेतो ना, तर हे आपलं घरगुती आणि आयुर्वेदिक पद्धतीने आपण हे ट्रीटमेंट करतोय। जर तुम्ही पार्लरमध्ये जाऊन एवढे तुम्ही पैसे घालवताय आणि पुन्हा मग स्किनवर तेवढ्या वेळापुरता आपल्याला फरक जाणवू लागतो आणि नंतर स्किन पुन्हा हाय तशीच होते, तर आपण एवढे पैसे तर घालवतो परंतु आपल्या स्किनची आपण हानी करतो। म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं आपण प्रत्येक वेळेला फेशियल करत असतो आणि मग पुन्हा आपल्या स्किनवर ते परिणाम दिसायला लागतात। त्यावरचा वांग, काळे डाग, डार्क सर्कल, डार्क स्पॉट्स, ओपन पोर्स, अगदी सगळ्या याच्यावर घरगुती उपाय कसा करायचा आणि तेच अगदी घरगुती साहित्यामध्ये तुम्ही फक्त 7 ते 8 दिवस, एक आठवडा ट्राय केलं तर त्याने तुम्हाला खूप सारा फरक पडेल आणि तुम्हाला जर फरक पडला तर तुम्ही कंटिन्यू करू शकता। तर आता आपण बघणार आहोत की आता आपण जे घरगुती साजूक तूप आहे तर त्यामध्ये खूप सारे घटक आहे। ओमेगा 3 नावाचा घटक हा आपल्या स्किन रिपेअर करतं, आपल्या पूर्ण स्किन बर्न झालेली रिमूव्ह करतं आणि छान इफेक्ट पडतो आपल्या स्किनवर, ग्लो शाईन करते स्किन आणि ती एक लावण्याची पद्धत आहे। तर ते मी तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने लावायचं, चेहऱ्यावर अप्लाय करायचं आणि त्यामध्ये काय ॲड करायचं। तर व्हिडिओ हा कंटिन्यू करा। तर आता आपण साजूक तूप घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण रोज वॉटर मिक्स करायचं आणि पूर्ण आपण ते फेटायचं। फेटल्यानंतर एक क्रीम तयार होते, तर ती क्रीम आपण एका कंटेनरमध्ये, एका छोट्या डब्बीमध्ये भरून ठेवायची आहे फ्रीजमध्ये आणि ती एक 7 ते 8 दिवसांसाठी, फक्त एक आठवड्याभरासाठी आपण बनवून ठेवू शकतो आणि पुन्हा आपण नव्याने करायची आहे। तर आता याचे काही साईड इफेक्ट नाहीये। हे जर तुम्ही कंटिन्यू केलं तर तुमची स्किन ग्लो शाईन करेल आणि पुन्हा हळूहळू त्यावरचे काळे डाग हे रिमूव्ह होतात, पुन्हा ओपन पोर्स कमी होतात, डार्क सर्कल कमी होतात। मला खूप सारे डार्क सर्कल्स, माझ्या चेहऱ्यावर सुद्धा खूप सारे स्पॉट्स होते आणि हे मी कंटिन्यू करते, अजूनही मी करतेय, कारण मला छान इफेक्ट पडला, त्याचा छान असा माझ्या चेहऱ्यावर फरक पडला आणि तर आता आपण तुपामध्ये रोज वॉटर मिक्स केलं आणि ते पूर्ण फेटल्यानंतर ती जी क्रीम तयार होते तर ती आपण अशी बोटावर घ्यायची आणि पूर्ण आपण स्किनला टॅप करत आपण पूर्ण त्याचा सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करायचा। एक 5-10 मिनिटं तुम्ही बसल्या बसल्या जर असा मसाज केला तर तुमची स्किन खूप छान अशी ग्लो शाईन करते आणि तुम्ही ओव्हरनाईट सुद्धा तसं ठेवू शकता किंवा झोपण्या अगोदर चेहरा छान धुवायचा आणि त्यावर तुम्ही काही लावायचं नाही, फक्त एक मॉइश्चरायझर वगैरे लावला किंवा आपण रोज वॉटर जरी आपण चेहऱ्याला स्प्रे करून फिरवलं तरी खूप छान त्याचा फरक इफेक्ट होतो।
तर असं हे आपण कंटिन्यू एक 7 ते 8 दिवस, एक आठवडाभरासाठी तुम्ही करून बघा आणि काय फरक पडतो हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि नंतर हे तुम्ही कंटिन्यू करू शकता. तर तुपाचे साईड इफेक्ट्स काही नाही, अगदी आयुर्वेदिक घरगुती पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि हळूहळू वांग हे काही लगेच जात नाही, मी तुम्हाला सांगते. वांग हे लगेच जात नाही. तुम्ही जर हे कंटिन्यू केलं तर तुम्हाला हळूहळू थोडा थोडा फरक पडेल. परंतु तुमचे जे डार्क स्पॉट्स आहेत, तुमचे ओपन पोज आहेत, ते हळूहळू कमी होतात आणि तुमची स्किन अगदी ग्लो शाईन करते आणि अगदी प्लेन दिसायला लागते. तर हा माझा स्वतःचा अनुभव आहे. ह्या स्वतःच्या अनुभवावरून मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून तुमच्या सोबत मी शेअर करत आहे आणि तुम्ही नक्की कंटिन्यू करा. तर आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते. तर आपल्या घरामध्ये मसूर डाळ ही सगळ्यांच्याच घरी असते. मसूर डाळ काय करायचं की मसूर डाळ ही भाजायची. भाजल्यानंतर तिची पावडर करायची आणि पावडर केल्यानंतर आपण ती पावडर तुपामध्ये पूर्णपणे बेसन पिठाचे लाडू कसे करतो अशी भाजायची आहे. अगदी डार्क अशी नाही, ब्राऊन कलरची होईपर्यंत नाही, पण तेल तूप सुटेपर्यंत आपल्याला ती भाजायची आहे. तर आता ती केवढी घ्यायची, तर तुम्ही जर 1 वाटी मसूर डाळ घेतली तर त्यामध्ये तुम्ही 1 ते 1.5 चमचा साजूक तूप टाकायचं. तर चमचा हा छोट्या साईजचा असतो, तो 1 ते 1.5 चमचा तुपामध्ये ती मसूर डाळीची जी पावडर आहे ती पूर्णपणे भाजून घ्यायची आपल्याला तूप सुटेपर्यंत. आणि ते नंतर आपण एका कंटेनरमध्ये आपण भरून ठेवायचं आहे. तर हे आपण 15-20 दिवस, अगदी महिनाभर सुद्धा टिकते ती, त्याला काही होत नाही, कारण आपण ती तुपामध्ये भाजून घेतलेली असते. तर आता ही कशी लावायची, तर आता ती आपण थोडी थोडी घ्यायची. आपल्या चेहऱ्याला जेवढी पुरेल तेवढी आपण अर्धा चमचा ती पावडर घ्यायची तुपामध्ये, जी आपण भाजून ठेवलेली आहे मसूर डाळीची पावडर. तर त्यामध्ये तुम्ही काय घालायचं की कच्चं दूध, रॉ मिल्क असतं आपलं, सकाळी सकाळी किंवा तुमच्याकडे जेव्हा संध्याकाळी कधी दूध येत असेल त्यातलं कच्चं दूध, तर त्यामध्ये आपण कच्चं दूध टाकायचं आणि मिक्स करायचं, पूर्णपणे पेस्ट तयार करायची आणि आपण ती स्किनला लावायची. स्किनला पूर्णपणे आपल्याला अगदी डोळ्यांच्या वरती, डोळ्यांच्या खाली, डार्क सर्कल, डार्क स्पॉट, पूर्ण फेसला आपण फेस पॅक लावतो अगदी असे आपण अप्लाय करायचे आणि एक 10-15 मिनिटं ठेवायचं झोपण्या अगोदर. आणि झोपण्या अगोदर आपण हा उपाय करायचा आणि अगदी स्किन, आपला फेस, आपला चेहरा अगदी साध्यापणाने स्वच्छ धुवायचा. तर हा उपाय जरी तुम्ही अगदी 8 ते 10 दिवस जरी केला तरी याने पण तुम्हाला खूप सारा फरक पडेल. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. हे 2 उपाय केल्याने तर तुमची स्किन, तुम्हाला पार्लरमध्ये सुद्धा जायची गरज पडणार नाही. इवन मी सुद्धा पार्लरमध्ये कधी जात नाही, मी घरच्या घरी हे उपाय करते. तर मी खूप म्हणजे 2 ते 3 वेळा मी असे हे उपाय केलेले आहेत आणि माझ्या स्किनला खूप सारा फरक पडला आहे. त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करते आणि मी आता ते कंटिन्यू करते. जसा मला वेळ मिळेल तशी मी तो उपाय करत असते. तर हा उपाय तुम्ही कंटिन्यू करा आणि तुम्हाला काय फरक पडतो हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर खरंच म्हणजे मी अगदी मनापासून तुम्हाला सांगते, मला फरक पडलाय म्हणून मी तुमच्यासोबत तो शेअर करत आहे. तर हा उपाय केल्याने तुमची स्किन ग्लो शाईन करेल, चेहऱ्यावरचे पिंपल्स, काळे डाग हळूहळू रिमूव्ह होतील आणि वांग सुद्धा जायला मदत होईल. तर हा उपाय तुम्ही 8 ते 15 दिवस, एक आठवडा करून बघा आणि जर तुम्हाला फरक वाटेल तर तुम्ही कंटिन्यू केलात तरी चालेल. त्याने काही साईड इफेक्ट होत नाही. अगदी घरगुती साहित्यामध्ये मी तुम्हाला हे उपाय सांगितलेले आहे. नक्की ट्राय करून बघा. आणि जर तुमची स्किन बर्न झालेली आहे किंवा खूप म्हणजे सुरकुत्या वगैरे लूज पडलेली आहे तर ती हळूहळू टाईट व्हायला लागते, स्किन अशी एकदम छान ग्लो शाईन करते आणि अगदी म्हणजे चेहऱ्यावरचे सगळे काळे डाग रिमूव्ह होतात. तर तुम्ही माझं स्किन बघू शकता. अगदी मी म्हणजे जवळजवळ आता 1 ते 2 महिने मी कंटिन्यू लावत आहे. मला फरक पडला म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते. मी अगदी कंटिन्यू चालू ठेवलेला आहे. जसा वेळ मिळेल तसं तुम्ही झोपण्या अगोदर हा प्रयोग करायचा आहे. त्याने खूप सारा तुम्हाला फरक पडून जाईल. तर आता मी माझा व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय बाय.